नीट खाय जरा चोखून. ते बघ कोईला किती आहे अजून. खाऊ राहिले ना, लहान नाही. चांगलं खाय चोखून, त्याला ठेवू नको काही. गिळून घेऊ का? गिळून नको घेऊ, पण किती आहे अजून त्याला बघ ना. त्यासाठी दाताचा होटाचा जिभीचा वापर करावा लागतो. तर गिळून घेऊ का? गिळून घे. हे बघ असं खायचं. तुम्ही तर गचाळावानी खाता भिकारवानी, कधी भेटलाच नाही तुम्हाला आंबा. रत्नकेशर मी लावले म्हणून आज आंबे खातीस माहितीये का. नर्सरीतून मी आणायला लावलेत. आणि पाणी कोण घालत होतं? मूळ मी आहे. खा गपचूप. भिकारवानी खाऊ राहिले तर सांगू राहिलेत मला. अरे आता मी जात असते नर्सरीत, रत्नागिरी वनराई सगळे असे आंबे आणत असे, बदाम केशर. आता बदाम केशर वनराज सगळे लावायचे. हा बघा असे पुढच्या वर्षी नुसते आंबे. असे असे मस्त पैकी बसून खात जाऊ उन्हाळ्याच्या दिवसात. आंबा दर मला. दर ह्या बघ असा पिळून पिळून खावायचा. हे देख मला द्या ना एक कोय दे. आंबा द्या ना चोकून खायला. कसं भिकाऱ्यावर तुम्ही माणसं काही खात असले का लगेच टपक्याने यायचं. हो द्या ना द्या ना. तुम्ही पिळून खाता होय? दर कोय मला चोकून आवडत. द्या ना. ओ का भेटले होते का नाही तुम्हाला? आ हो द्या ना मालकीन. हो रघु शेठ द्या ना एक एक द्या ना. भाने तुला कधी आंबा भेटला नव्हता का रे? तुम्हाला भेटला होता का? कोयला राहिला का काही? अरे मग ह्यो असाच खावा लागत, फक्त दशी दिसले पाहिजे त्याची. मालकीन कसं चोकून चोकून खाते तेव्हा काय का? तसाच तिला शिकायला आंबा खायचा मी, असा खावा लागत हो. मग मला द्या ना एक आता. हा द्या. अरे माझ्याकडे होते तेवढे खाल्ले आम्ही, दिले तिला. ते बघा दोन येत. अयो आणि तुझ्याकडे कुठं होते? मला एक नाही लागत, मला दोन लागत आहेत. नाही नाही एकच. एकच नाही भागत मला. नाही तेव्हा तिकडे आहे ते पण. नाही, इकडे आहे. दोन आता दोन जाऊन दे त्याला, नको दोन देऊ. लागत आहेत मला दोन. दोन लागत आहेत. दोन तुम्ही आंबे. ज्या वेळेस आहे ना ते खात होते ना आंबे, त्या खाता खाता मला देऊन टाकले तुम्ही, एवढे पिसाळ्याने खात एका होते. हातात आंबा आणि एक हात मोकळा म्हणते बरं नाही वाटत. दोन्ही हातात असले बरं वाटतं. दोन द्या. खाण्याच्या भरात कळालं ना किती येतं. हा द्या ना. द्या ना दोन्ही बी द्या दे ना. रे बाबा, दी देऊन टाक. द्या. धर बाबा. हा. आता कसं वाटतं दोन्ही हातात दोन घेतलं हा, ना हा. बरं वाटत आता. हा बरं वाटत आहे. आणि खात जा. तिकडं झाडाखाली बसून खातो निवांत. तिकडे जाऊन खाय. मर कुठे मर. हा, जाय. मग तुम्हाला आता दोन संपले का? आमचं पोट भरले आता. मनसोक्त खाल्लेत आम्ही. मला काय म्हणतो तुम्ही ते 5-6 महिने कुठं तरी जात असतात, मग आता केव्हा जाणार आहे? कशाला? आता मग बरं वाटतं जरा मोकळं मग ढाकलं राहतं. असं का? हा. ते मग आपलं बघा ना कुठं जायचं आणि कुठं नाही जा जायचं ना ते. मग. अरे पण मी बघा ना. तुला खापाना काय मानावर आला तर खपाना काय आता किती दिवस झाला आता ते मी म्हणून म्हणतो 5-6 महिने कुठं तरी खपाना म्हणजे बरं वाटतं. दे इकडे ते आंबे. उठ हा नाही आंबे नाही. उठ. दे ना आंबे. जा मग तेवढं. गाल खिच. हा बघा ना मी जायचं का नाही ते. पुढे सुनीकडे जाऊन आला काय? हा नाही नाही तिकडे नाही गेलो. का पाणी लागले तिचं? पाणी इकडे आहे तिचं. ते तर आहे. हा. ते तर वाताची धराच काढलेला आहे तिकडं. ते आपलं काय झालं? काय सुनी भेटले ते बरे. मर ना गप. हा? आंबे दे. हा. नाही नाही आंबे आता राहू द्या. मग निघ ना. मग ते एवढं जा. हा जा तू. हा जाऊ का मग? हा ये. पण मी काय म्हणतो आया, मी तिकडे गेलतो सुनीताबाईकडे चक्कर मारायला. हा ती नाही घरी, पण ती माझी बायको आणि आलेली. काय कर हा हा हळूच 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 थांब. हळूच. ते त्याला राहिलं ते खालच्या कातड्याला पाऊस राहिला ते घ्या ना. देव का देव खाल्ला. भागलं का? हा 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 काय म्हणत होता? कोण ती आलं? माझी बायको आली आणि आली ना? हा. आता काय करतील इकडे घेऊन ये कामाला. कशाला? कामाला. कामाला हा तुमचा डबल पेमेंट देते. किती होईल मग? 60 आणि 60 120. एवढे नको. 80 दे 80. बर बर. हा 21 म्हणजे 120. जा. 21 रुपये. हा किती शिकलेला आहे तू? मी हा 10वी 9वी 7वी आणि 4थी. मग किती झालं? मधले लय आनंदाची गोष्ट. मला घर काम ते मधले वर्ग. मधलं तेव्हा मी मधल्या वर्गाच्या टायमाला ऊस तोडायला होतो कारखान्यावर. असं का? ऐका ना, टाइमपास न करू. तुझा त्या घेऊन ये आणीला. तिला का पटकन जा. लय आनंदाची. 80,000 देणार ना? हा अरे तुला आंब्याची पेटी देते. तू जा पटकन. 80,000 म्हणलं. हा आंब्याची त्याच्या पेटी बरोबर नाही. पेटीतच घालून देते. हा जा पटकन. जाय. जाऊ का मग? लय भारी खबर दिली. येतो हा? ती हा, गेली ये. एकदाची. कोण गेली? सुटी गेली. आय, आय, आय. कुठं गेली? तिकडे कुठं का जाईना, मराना जागाना, मला काय करायचंय. गेली ते महत्वाचंय. येईन ना परत काय तरी. का का लागती का? गाव आहे तिचं. ती बघा ना यायचं का नाही. तुम्हाला का पुळका येतोय. गेली असं नवऱ्याकडे कोणाचा तरी हात धरून. अरे ती हायच तशी. ते वटपूच सगळं आंब्याचं हा. लागलंय त्याला. बघा मी माझं काय करायचं काय नाही नका सांगू. काय भानगडी? काय नाही चाललं आपलं नवरा बायकोच रोजचं रोजच आहे.
बर दुसऱ्यांच्या बायची लय आठवण येते आमच्या माणसाला काय म्हणता बसल्या नाना जागेवर. काही नाही हो, तुमचं जाता येता माझी आपली चक्कर असते. चालूच आहे आमचा एक टाइमपास या असं आहे का? काय शेजाऱ्या पाजाऱ्याला काय म्हणजे प्रपंचातला पण आवाज कुठपर्यंत येतोय 2-2 किलोमीटर दोघांचे आवाज तसेच येत आम्हाला आवाज वाढायची आणि बंद करायची गरजच नाही. आणि वय बरोबर हा? सुनी बरोबर काय एवढ्यात 2-4 दिवसात भांडण नाही झाली. झक मारली तिने कुठतरी. गेली बरं झालं गेली गेली कुठतरी म्हणून तर मला लय आनंद झाला. आता तिची बहीण आली तिला कामाला बोलून घेऊन राहिली. आणि हा आली का हा. येईल का कामाला येणार तिला यावाच लागणार. मला माहिती ती कशासाठी आली कशी लाल गळ्यात ती बघा आता तुम्ही. असं का हा बर म्हणजे परत का भांडण परत सुनी आली का परत भांडण मला म्हणजे माहिती ना. थोडक्यात त्याच तिकिटावर तोच शो बघा ना काय होते किती आता. वेळा बघणार आहेत आम्ही कटाळलो आता हा शो नवीन होणार आहे असं आहे सुनी गेली पण ती परत येणार आहे. असं आहे. का तुम्हाला सांगून गेली का तुम्हाला लव्ह लेटर लिहून गेली. अरे तिचं घर आहे मी तेच हा? सांगितलं का मग तिचं जा, घर आहे. झाडायला जा पुसायला जा किचन पुसा गॅस पुसा. माणूस गावाला गेला तर परत तिला आपल्या नवरा घरी येतो ना. आहे. नवरा आहे त्याचं जिवंत मिळाला नाही अजून. काय उपयोग आहे त्याचा असून नसल्यासारखा आहे. तर तुम्ही काम करता काय ते सगळे नाही नाही अधून मधून मी जात असतो भेटायला अजून तिला. करताना काम त्याची हा हा नवऱ्याची. हा 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 हो, हो, हा. अरे म्हणजे बाजार हाट दुखणं भानं बरोबर तुम्ही माझ्या देखत जर एवढं मारता म्हणल्यावर माणूस हाय तसा मारला नाही चांगला खालबाट्यात अहो. घालून कुठला पाहिजे. घरात गेल्यावर तर मारणार तरी भेटतं. मारू मारू हे दोन्ही हाताला मुंग्या आल्यात माया सगळ्या नसा पॅक केल्या तिनं. खरं? काय सांगू नका इकडून बसली इकडून मारती इकडून बसली इकडून मारती. एवढा मार खाऊन पण आहे ना नाही गेले? आता काय डॉक्टर हेच ज्यांना हा अवघड आहे हो. चोर ह्याचे पोलिस ह्याचे. हा असं तेच मला म्हणायचं. आधी बोला कळलं. आपल्या आई बापांनी कधी मराठी शिकवली नाही ना कधी शाळेत गेले असेच पोरींच्या मागं पळायचे. तुमच्या आई बापांनी सांगितलं तर त्यांच्या किड्याने काय दिवे लावले शाळेत पण. रघु शेठ, हा. पण तुम्ही जरी नाच जर सोडून जर दिला तर भांडणच होणार हा. नाही ना. नाद नाही सुटत नाना देव. काय अवघड आहे हो. परवा मीच चाललो. जा जा मी बघते. हा माणूस फक्त आहे ना मीच वटणी आणू शकते. याला कोणी नाही आणू शकत. बोलणं सोपं आहे. हळूच बोल ऐकलंय त्यांनी. माझा प्रश्न माझं तोंड बोल का बरं मग. आवाज खाली. बोल कवर हा शिस्तीत राहायचं. निघा. आंबा कुठे देव. कोणता आंबा आणि हे उचला सगळा कचरा हे घेऊन जा. जसे काय ती नांदायला गेली ना माणसाला रडवतोय इकडं. तुला फिरवीन माझ्या गाडीवर गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर. कसलं भारी ट्रॅक्टर आणून ठेवले राव. तिथे गे तिकडं आईकडं आणि मला ठेवलं इथं घर सांभाळायला. वैताग आलाय तर घर सांभाळून सांभाळून मला तर गाईन म्हशीन हेन तेन सगळं. ए आणि कधी आली? कधी आले म्हणजे अरे मग विचारतो बायको आहे ती माझी. हाय ना मग बाईक ते माझ्या नावाचं आहे ना गळ्यात. माझ्याच नावाचं लोकाच आहे. ते ना तर ठेवले ना बाबा हा. काय ठेवले. अरे तूर नाही बोला आवाज घाला नवरा आहे तो. हो तुमच्या नावाचं गळ्यात ठेवले ना मी. दिसत हा नाही का? तुम्हाला. मग 2 लाख आहे देणार पारी. काय आपली मालकीन पारुबाई 2 लाखच. तुला देणार ती 2 लाख रुपये तिने बोलले तुला. हो का हा काय म्हणली ती. ती म्हणली तिला घेऊन ये. मी तिला सांगितलं पळतच गेलो तुला पाहिल्यावर इथं तुझ्याकडे आलो आधी तिच्याकडे गेलो आधी हा मालकीन. का हा. तुम्ही लय हुशार येतो. तेवढं तरी काम जमलं तुम्हाला. हा. दुसरं काय जमलं तर जमू. मग हा? ती येते ना. हा हा? मी ते येणार आणि होते हे पैसे. मोकळच काय बघताय नंतर नेन कोणी याला ट्रॅक्टरला मसनी बिसनी, कोण हा? न्याय लागले तेव्हा. जाऊ दे नेलं तर अजून पुढं काय 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 होईल म्हणली कमी. ती पारी. ती म्हणली आंब्याची पेटी तुला जास्त काम नाही सांगणार ती. आराम हा. करायचा फक्त म्हणली संग राम. मग मला बी हा. जरा कर म्हण ना काय काम करायला. काम करणार यायचं फक्त. हा. घरातले काम फक्त शेतातले. आणि माझी पोरी माहिती दुसरं आहे ना. बाकीचं काय नाही. नाही काय 2 लाख. हा 2 लाखासाठी जावंच लागणार मला त्याच्याकडे. हा. आधीच फक्त 5,000 भेटले त्यातले. 5 बाकीचे- ते 5 वाटतं तुला 2 लाख आहेत परत. हा का हा एवढी कस काय दिलदार म्हणायची झाली बरं ती. ह्याला दिलदार करून टाकले आपण. हा होय. हा, तू हम्म. नसले वाजून तेव्हापासून. हा का मग चल आता तू आली तर ना. बघत असं का तुझ्या मन दिलदार करून चल टाकलं. चल 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 आली मी. चल हा, चल उतर उतरते मी. हळूच उतर. जा चल बेसाला हात बीत. हा नाही नाही चल चल चल. मालकीन मालकीन कुठे गेले काय नाही. मालकीन आले आले आज तर घरातच. काय ना हिला घेऊन आलो ना. बरं झालं बाई आणली. बरे आहेत का. हा बरी आहे. हा ना? बरं झालं आली. आता कामाला हातभार लागेल ना तेवढाच. कामाला नाही आराम आराम तिला सांगितलं मी आराम करायचा. किचनच्या घरातले काम मी करू का आता. एवढे दिवस करीत होते ना. पैसे हा पैसे. बायको. हम्म. आली मी पण 2 लाख लक्षात आहेत ना हा तुमच्या. लक्षात आहे. हा. कॅश रेडी आपल्याकडे. हा का हा
मग काही देणार माझे 2 देणार ना नाही कधी बाई, आले? गोरी पाणी पडली का नाही तिकडे जाऊन आहे ना पडली ना दुसऱ्यांची घर उद्ध्वस्त करून. काय काय हा नाही बरोबर आहे, बहिणीवरच गेली तिच्या. वान ना गुण, हा नाही, ती नाही आवळ्यापाशी आता बांधला तुझी पावळा, बहीण. वान नाही तर गुण लागला. काय म्हणणं 2 काय लाख नाही लक्षात बाई आहेत ना तुमच्या? नाही तर मी निघून नाही. जाईल अय, वापस. नाही, जागीरदार देते, 2 लाख देते हा. मालकीन, देणार आहे. देते. काम देणार म्हणल्या म्हणूनच आले मी इथं. काम घरातलं किचन आवरून घे, पैसे घेऊन करीन ना येते. करीन ना काम करीन ना करशील ना पैसे करते पैसे ना. हा तू रानाकडे जा, ती घरात जाईल. दोघं जातात ना रानात रानाकडे तू एकटा, घरात ती. हा का हा. करशील ना हळूच करा काळी पड मला 2 लाख कधी भेटतील? मला मी कहून म्हणते देईन, रानात देईन, नको, मालकीन ती बायको काळी पडल, मग तुला बरं वाटेल का? हा. मग काळजी किती आहे मला. हा तुम्ही चला मग हा. मला सांग रानात काळजी, हिला माझी काळजी. चला हं? काम, हा काळी पडेल ना, हा हा. काळजी आहे ना मी मला. काम करते घरातलं, हम्म. काही प्रॉब्लेम तू नाहीये जा मला. ना. मी जाऊ का हा. हळूच काम करा हा. काळजी आहे ना मला. हा तसं मग- मालकीनला चांगले आहेत काम करून घेतात जा बाबा. जा. काम संपल्यावर तिला झोपू द्या भानू हा. जा. भालू ते भानू जा. 2 लाख आहेत ना लक्षात? आता मला जर आता 2 लाख दिले तरच मी हे काम बघ, करणार आहे. मला बँकेत जायचंय. आता नेमकं बँकेत गेले होते, काहीतरी प्रॉब्लेम झाला होते बँकेचा, ते काहीतरी पैसेच निघाणार. तर उद्या सकाळी तुला पहिले तुझ्या हातात पैसे देते, आता कामाला लाग. नक्की का? हा एवढं दिवस येड्यात काढलं, हिला काय वाटलं मी आता पैसे देईन वहिनीला. तुम्ही कसं मला पिळू पिळू घेतलं तू आणि तुझ्या बहिणी. आता बघ ना तुमचं काय करते. चहा ठेव 1 कप हा ठेवते. आणि साखर कमी टाक, फॅक्टरी नाही बरं. आपल्या घरी. 2 लाख घ्यायचे नाही हिच्याकडनं, त्यामुळे हिचं सगळं काय हा आणीन, बोंबलू नको घरात. आज भाजीला मिरच्या घेतो कारण कालवणारा जाऊ द्या मिरच्या कोणी तोडून नेल्या का दिसणार मिरच्या दिसणार झालं का काम करून? हा मिरच्या तोडीत होतो हा होय. आली होय बस बसवतो लागणारच काम नाही, बसून केलं काय का? करता? केलं ना, नाही काम करून काय करता? मालकीन काय नाही म्हणली काय नाही म्हणले मालकीन, कशाला काय म्हणते मला? हा आता चांगली आहे मालकीन तिचं तर काय आकार दिसाना, माझे 2 लाख द्यायचे. तुम्ही तर देईन. मला आणलं गोड बोलून इथं कामाला. गोड बोलून नाही आणलं मी तुला. मग अरे मला करमत नव्हतं किती दिवस तर एकटाच राहिलो मी. हा होय. काय केलं एवढे दिवस मग? मी काय करणार आहे? मी काय नाही केलं. आता इथंच राह, आता कुठं जाऊ नको काय माझ्यापाशीच. हा बर, अरे मी तर आहे भोळा, पण तू आता भोळ्याला भेटलीच आता बायको म्हणल्यास नंतर आता राह माझ्यापाशी. तुमच्या नादी लागून मी पण भोळी झाले वाटतंय. त्या 2 लाखाच्या नादामध्ये मी पण इथं धुणं भांडी करायला लागले लोकांच्या घरी येऊन. अरे मग असं बी आपल्याला कुठं राहायला घर नाही काय नाही. बरं आहे आता इथं मालकीने 1 खोली दिली आपल्याला सेपरेट राहायला. हा दिली ना. मग मालकीने संग गोड बोलायचं. मालकीन मला लय जपती, मला खायला म्हशीचं दूध तीन तसं तुला बी जपन ती. हा आता मालकीने काय म्हणू नका. पण असं काय दिवस कटणार आहेत का आपले? आपल्याला काय ते करावं लागेल ना. हा मग करू ना हा? आपण. तू जरा लोकांच्या घरी असं कष्ट करून किती दिवस राहणार आहेत? मग तू नीट राहिलो करू ना आपण. तू नसती पळती मग मी एकटा काय करू. मग इथंच राहतो मालकीने पशी. मालकीनीपाशी. तुझ्या बहिणी पशी राहिलो ती नुसतीच काम सांगायची. मग इथं तरी बरी नाही मालकीन. पण आपण दोघांनी जर कुठं जाऊन जर कष्ट केलं तर होईल ना सगळ्या मग गोष्टी. इथं बी कामाचे ना. भोळे आहेत पण आहेत ना व्यवस्थित, तुम्हाला कळतं ना बाकीच्या गोष्टी. इथं पण हा. तुम्ही मरणाचं कष्ट करता ना. हा. एक काम ती बाई करत नाही, अख्खं सगळं सगळं म्हणजे सगळं तुम्ही करता. मग आता 2 लाख देईन म्हणली ना. हा मग 2 लाख ती काय बाई 2 लाख देणार नाही आपल्याला. नाही हो, जाऊ दे मला मग. तरी असं वाटतं की आपण दोघांनी सुखी संसार करावा, कुठेतरी कष्ट वगैरे करावं, कुठेतरी आपले घर बीर स्वतःच असावं आणि स्वतः कष्ट करून स्वतः राहावं. मग पैसे कुणाचे लागत ना आपल्याला. कुणाचे 1 बी रुपये नको. मग आपल्याला तिकडे बाहेर जायचं म्हणलं पैसे लागत ना. मग कमवायचे आपण पैसे. असं बी आपण लोकांचे तर काम करतोयच ना. मग ते बी आहे. मग नाही राहायचं हो इथं. तिथे कसं नाही नाही राहायचं इथंच मग? राहू. इथंच मालकीने पैसे राहू आपण. काय आणि आली का परत? ओय माझ्या बायकोला आणि म्हणतो का? आलंय. वहिनी म्हण ना. हा वहिनी. वहिनी म्हणू हा आणि तर बघ का कर्म नाही का तुला माझ्याशिवाय? बरं झालं याचं तरी बागड्याचं तरी प्रपंच होईन राव. बरं झाले आली हो. हा आता हा आता ना? नाही जाणार ती. हा, आता काय माहिती काय झालं नाही काय नाही काय नाही. तू राहिला आता असाच. करते आता नाही तर माझं माझं लग्न लग्न. अरे माझं लग्न झालंय आणि माझा नवरा बसला इथं, कळलं ना? हा. कमीत कमी त्याचा तरी चांगला आता प्रपंच कर हो. तुला काय करायचं बाकीच्या चौकशा? मी काही करल. अरे दिसलीस तू आलेली म्हणून तुला विचारलं हा, मी. दिसले का तुला मी आलेले? तुला तू परत तर तिला नाही. दामटून लावायला आलाय का? नाही रे भाने तसं करेन होय मी.
जाने जिगर जाने मन मुझको है तेरी कसम, तू जो मुझे ना मिली मर जाऊंगा मैं सनम, जानम जाने जा जानम जाने जहा. अरे तिकडे गावात कुठं जाऊन गाणे म्हण ना भाऊ. आता आमचं दोघांचा संसार आता सुखी संसार चाललाय ना, चालू दे ना. भारी हा? चाललाय. हा. आता काय आम्ही भांडणं करणार नाही, ती जाणार नाही, मी जाणार नाही. त्याच्यामुळे तू काय आता डोकं नको लावू, तू इथून जा आता. जाऊ का मग? हा जा निघ, आणि परत तुम्ही येऊ नको नको. दाखवू कधी मी म्हणलं काळं जाय, तोंड, कळलं ना? ती काळ तोंड निघ परत अरे तिकडे भोळा आहे फिरून. तू. हाय बोळा तर ती भोळ बोलायची. असला म्हणून काय झालं, माझा नवरा आहे ना मग ती. नवरा आहे का तुझ्या? हा तेच म्हणलं, लग्न केलंय मी. जाऊ चल का निघ आता इथनं, जा. तुला भेटणार नाही ती मी दोन कधीच. ठोके टाकेन भेटणार तुझ्यावर. आहे? हा कधी मध्ये असं बोलायला तरी भेटत ए, जा, चल निघ. बर बर जातो. तुला फटके कमी पडलेत येतो गेल्या नंतर, वेळेचे, तेच हा. म्हणलं तुला फटके कमी पडलेत गेल्या वेळेचे, त्यामुळे नाटक करतोय परत. परत जर आला ना चांगला चोपायचा धरतो. त्याला परत आधीच हाणलंय मी त्याला. हा चल मग आता आपण घरी जाऊ, आपलं बिराड भरू पिशा बिशा, आणि दुसरीकडे कुठेतरी कामाला जाऊ. ही नाही दिली हिची 2 लाख, आपण 4 लाख कमवू दुसरीकडे जाऊन. मग मी तेच सांगण्याचा प्रयत्न हा. करेल तुम्हाला, काही चल तर मग. राहून तरी आपलं होणार आहे तेव्हा. जाऊ दे मोर, त्या मालकीने सांगू आम्हाला नाही राहायचं, आपलं हम्म. बिराड भरू आणि जाऊ आपण. 1 लाख बी नको, 2 लाख बी नको, रुपया 4 नको, लाख बी काहीच नको. नको, मला चल. काहीच नको कोणाचं. चल चल तुम्ही जर व्यवस्थित असले ना तर हा. सगळं आपण कसाही संसार करू, कसंही चल. कडला आणू. चला हा, मालकीने सांगू जाऊ. पसारा भरू टापा टापा आणि लगेच जाऊ आपण. अय राघू मायना, काय भानगड लय लगबगी, आम्ही आता निघलोय पसारा भरून. लय लगबगी नाही. आता आम्ही दोघांनी ठरलंय, आता हा. त्या पाऱ्याला दाखवणार आहे मी, तिचा गडी बी घेऊन जाते आणि मी संसार बी करून दाखवते. अरे लय भोळा डेंजर भोळा. बाय आहे ती. बरं झालं तुम्ही. आम्ही ते चाललो आता सांगायला पसारा लागले, भरून. मग लय वैतागलो आम्ही तिला, कळलं का? बरं आहे बरं आहे निघ. मला म्हणली की 2 लाख देते, 2 लाख देते, अजून तिने मला 2 लाख नाही दिलेले. हा? नाही का? भोळा भोळा कसला का मला नवरा करून दिलाय ना. हा आता ते संसारच करून दाखवणार आहे मी. आम्ही निघलो आता पसारा भरून. पसारा भरून. हा. बरं झालं बाबा, ती माझी बायको बघितली ना किती डेंजर आहे. किती डेंजर आहे, कसा संसार करता काय माहिती. संसार हम्म. मी नाही करीत, ती करती. ती नाही ना आणतात माझ्याकडे, मी ना आणतात तिच्या तिथं. ते बरोबर आहे, काही चुकीचं नाही बघा. हा मला पण फसविलं. 2 लाख देते, 2 लाख देते म्हणून मला पार आता हे नको करून आम्हाला टाकलं. 2 लाख, आम्ही चाललो आता. आम्ही नको तिकडं- नको का? नको नको आम्हाला तुमचा 1 रुपया नको हा. तिचा. मला पगार बी नको. आम्ही आता चाललो फक्त आम्ही पसारा कुठंही, भरून आम्ही कष्ट करून कुठंही चांगल्या ठिकाणी राहू आणि कसंही करून खाऊ. चालत जाऊ का चालत. मग? हा जा जा. हा? हा जा, आनंदात राहा. हा. हा करा संसार. ऐ ती सुनी दिसली का रे तुला? काय म्हणले? सुनी 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 येणार आहे उद्या. उद्या येणार आहे? हो मग भेटेन का मला? भेटेल का नाही सांगतात ना, पण येणार आहे उद्या ती. असं का? हो म्हणूनच मी चालले आता. बरं झालं, जा मग. हम्म. काय ना, मला एवढंच विचारायचं होतं. लय जाऊ खुश का? हा, झाले जा. तुम्ही. हा. काय आता ते या द्यायला माहिती आहे ते. हा का? हा जा. चालतंय, जाऊ का? हा जा. नीट राहा. हा चला. सुनी येणार आहे आता. अय पारे, काय करती? आवळा अहो आवळे. काय बाई, काय माणूस आहे, लाच सोडली आहे माणसाने पार. आवळा एवढा बारीक कस काय मोठा असतोय? अहो तो मीच लावला, ती वेगळी जाते. बरं ऐक ना, हो. तुला एक सांगतो. काय? ती आणि आहे ना, भाणे आहे का, हो. चाललेत बिराड बांधून. कुठं? कुठं म्हणजे चाललेत दुसरीकडे. ते म्हणते आम्हाला नाही काम करायची इथं पारीकड. अहो तुम्हाला काय माहिती, थांबा. अय अय कुठं चालले? चाललो आम्ही. कुठं? चाललो आम्ही घर सोडून. यात काय आहे? अरे भाड्या, तू त्या आवळे. हा? अरे आवळे झाडाचे तोडलेत. तुम्हीच म्हणले आवळा. या माणसाला तर ना काय कारण काय नाही. ते मानल्या तसं. भोळा आहे ग. हा. हा. आम्ही चाललो आता पसारा भरून. चालले कुठं? का? हा. जा, आनंदात राहा, सुखी संसार करा, अष्टपुत्र सौभाग्यवती हो. संत महात्मे थांबा, आशीर्वाद कुठे देता? कुठे चालली तुम्ही? चालले मी घर सोडून आता. आणि काम कोण करणार? आम्ही आम्हाला काय माहिती कोण काम करणार ते. आम्हाला भाण्या. 2 लाख नको आणि पगार नको. तू बायकोचं का पसून चालू? बायकोच व्हायला पाहिजे, तुमच्या ज्याने काय होत तुम्ही इकडं नाही. अगं तुला देणार म्हणले ना. काय नको मला तुझे 2 लाख, तुमच्याकडे ठेवा तुमचे 2 लाख, कळलं ना? ए, काही आई तुला गरज नाही ते देते, 2 तुला लाखाची मला. देते, तू चला. किती फसवलं ना मला, चांगलं माहिती. काय नाही फसवते. त्याला सांग माझं लग्न करून दिलं ना तू. किती भोळ्याचं. चांगलं पोरग आहे. हा मग मी त्याचा संसार मग राहू दे करून त्याला दाखवते. इथं तुझा. नको, काही गरज नाहीये. चल राहू दे इथं. नको नको नको. चालले तर जाऊन दे ना. बाबा ना मरा नका, तुमचा दार सुखाने करा, तुमच्या संसार- थोबाडाला कुलूप लावा ना, मरा नका. सुखाने- हा बघा मी काय करायचं काय नाही. इथं काय त्यांना काय काठी टोचत देत काय? इथं काय संसार नाही होऊन देत काय? मी बघन. चला का निघा मग. अरे थांब. आम्ही सुखी संसार करणार आहेत.
आम्हाला तुमच्या सोबत राहायचं नाही. आणि एवढ्या तुमच्या दिवस इथं- सोडून गेली ती तवा नव्हती का? एवढे दिवस लग्न लावून देणार होते ते, हा? मग कुठं गेलं? कोणी लावून दिले हे लग्न? मग ती आली, मी हे आणलं लग्न तिला, कोणी लावून दिलं? तिला आता मी आणलंय मी. तू आणलंय थोबड बघा तू आणलं काय? तू पाहिली फक्त ती आलेली, एवढे दिवस आठवण आली का बायकोची? ते आता आम्ही जाणार तुला आता, माझ्या तुम्ही संग काय लग्न करायचं होतं, तिला तुला हिच्या भोळा बहिणीचं- भाबडा आहे ना, म्हणूनच एवढं सगळं बोलणं हा. चाललंय. कळलं ना? नीट बोला जरा तुम्ही त्यांना. कळलं ना? हो. ह्या माणसाला पहिलं मारलं पाहिजे. काय केलं? आधार उराव घेतला, बसा आधार घेतला, घसरण बिसरण माणूस तोल जाईन. हा इकडं काय तुझं म्हणे? चाललो? काय नाही नाही आमचं. जायचं म्हटलं ना नाही, ती त्याला पिशवी घ्या हात ठेवा. बॅग. ओय, अरे ऐक माझं नका काय? जाऊ कुठं. चाललो आम्ही. आम्ही चाललोय तुम्हाला डबल पगार देते. टिबल दिला तरी आणि नको. येणार आहे बरं का? जाऊ दे ना, जात असले ते. कशाला ते, येणार आहे बरं का ती? हा या 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 हम्म. नाही ती येणार आहे. हा येऊ दे येऊ दे. कोण येणार आहे? ती म्हणली मी आता येणार आहे, म्हणजे मी आता परत येणार नाही असं ती म्हणती. ती इशारे कळत होते म्हणजे काय सुनी येणार आहे काय? मला काय माहिती तिचं कुठं नाव घेतलं काय तिनं. हा. अरे ती म्हणली आता मी येणार आहे. नाही म्हणजे नाही 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 म्हणजे सुनीच येणार आहे. तिच्यासाठीच एवढं चाललंय. ही गेली तर ती येईन. आणि ती आली तर ती काय आपल्या घरी कामाला येईन का? तुम्ही जाता ना तिच्या घरात, कधी मधी हा उमरा पुसायला तिचा. मदत करावं लागत. मदत? शेजार धर्म आहे. हा तिचा नवरा तिकडे शहरात आणि तुम्ही जा तिची मदत करायला त्याला सगळी. नाही बिचारायला टाइम भेटत. हा ते बघा ना तिचा. तुम्हाला काय घेणं देणं आहे? तुम्हाला ना नेट स्वतःच बघा घरातलं काय काय नाही. घरचं बघून बाहेरचं बघा तुम्ही. नीट राहा बघणार नाही नवरा काय समजलं का? ना ना आताही चाललो मी परत माझ्याकडे. काय राव तू? या आमचा प्रपंचच असा आहे. हा. हसी मजाक मध्ये काय ते बहाण्याने त्याची बायको गेली आता. गेली? हा घर सोडून. ते म्हणले चाललो आम्ही आमचं बघू आम्ही ते काय आता नाही पण येणार. आम्हाला या माणसाने काहीतरी फुस लावली मला मी माहिती. कशाला लावू बा? यो माणूस म्हणायचं जा. मला पण मळ्यामध्ये गडी नाही राव कुणी. मग माझ्या- याने पाठवलं याच्यामुळे गेला तो माणूस. नाही मी नाही. आता ते गेले तर ते म्हणते आम्हाला सुखी संसार करायचा आहे. सांज सकाळ आणि काहीतरी कोड्याच बोलत होते येणार आहे ती आणि सुनीची बहीण. हा येणार आहे ती म्हणजे सुनी येणार आहे. सुनी गावाकडे गेली ना याला लय आनंद झाला माझ्या नवऱ्याला. अहो ती फक्त म्हणली येणार आहे, आपण नाही जाता म्हणत काय येतो बरं का मी तसं म्हणलं. हा या हा येणार आहे लय खुल्ले मग गुलाबाच्या फुलासारखे. मला एक म्हणायचं तुमचं तोंड दुखत नाही का असं जास्त नुसतं जेवण जास्त जातं अहो आम्हाला या इथं. माणसासाठी काय नाही केलं. देव धरम नवस बिवस सगळं केलं तर या माणसाचं टाळक ठिकाणावर याय ना. अवघड आहे. बरं ते हा. कामाला कुठे गेले नेमकं? ते जाऊ द्या मीच त्यांना अडवणार आहे स्टँड वर जाऊन. तुम्ही राहायतच. आता काम तिला करावं लागेल म्हणून पळते ती. हा, हे तुम्हाला नाही माहित ना. कस काय मंडळी? कस काय नाही. नमस्कार मंडळी. म्हणा. नमस्कार मंडळी. तर कसा वाटला आमचा एपिसोड? छान वाटला ना? तर असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि पाहत राहा गावगाडा मोकार. गावरान धुमाकूळ. धन्यवाद.